मी विनंती करेन अनिकेत साहेबांच्या शुभ हस्ते माईची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान आपण करूयात। त्याचबरोबर माने साहेब बाळा माने सर हे देखील होते। पहा लक्ष द्या, पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे काही नियम आहेत। बक्षीस समारंभ झाल्याशिवाय कुठल्याही विजेत्या संघाने टीमने जायचं नाहीये आणि जर तुम्ही गेलात बक्षीस घेऊन तर 3 मॅचेस तुम्हाला बॅन करण्यात येईल। हे नियम आहेत काही। जोपर्यंत बक्षीस समारंभ होत नाही तोपर्यंत तुम्हाला थांबायचं आहे आणि यानंतर माने साहेबांचा यथोचित सन्मान मी विनंती करेन माने साहेबांचा यथोचित सन्मान। खूप चांगली पंचांची भूमिका। पाणी संयोजनाच्या माध्यमातून देण्यात आले रोहित कार्नेवार आणि त्याचबरोबर राहुल गुलाटी यांचा यथोचित सन्मान आपण करूयात। महेश दादा आपल्याला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते पाणी सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं रोहित साहेब आणि राहुल साहेब यांचा यथोचित सन्मान आपण करूयात। महेश साहेबांना मी विनंती करेन। चेंडू सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आला सागर शेंडे भाई यांचा यथोचित सन्मान। सागर शेंडे भाई राम येळवे साहेबांना मी विनंती करेन चेंडू सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आला सागर शेंडे भाई यांचा यथोचित सन्मान आपण करूयात। त्यानंतर चेंडू सौजन्य ज्यांच्या माध्यमातून सागर शेंडे भाई यांचा यथोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती घेतला जातोय। युट्यूब सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं राम येळवे साहेब संघ मालक येळेवाडी फायटर। मी अमित दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते येळेवाडी फायटरचे सर्व संघ मालक आहेत राम येळवे साहेबांचा यथोचित सन्मान ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण क्रीडा स्पर्धा युट्यूब लाईव्ह सौजन्य करण्यात आली त्यांचा यथोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती घेतला जातोय। माईची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय। त्यानंतर विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं अजय पाचुकते साहेब विशेष सहकार्य अजय पाचुकते साहेब। आणि यानंतर महत्त्वाचा सन्मान ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी संपूर्ण चषक आपण पाहतोय करंडक पाहतोय सौजन्य देण्यात आले। अगदी या क्रिकेटवरचं असलेलं प्रेम सातत्याने खेळाडूवरचं असलेलं प्रेम आज खऱ्या अर्थाने पाहायला मिळालं। असं म्हटलं जातं जे रमले जे प्रत्येकाच्या मनात ज्यांनी प्रत्येकाची आपुलकी जपली प्रत्येकाला आपलंसं केलं खेळाडूंना कुठलीही मदत लागली अहोरात्र मेहनत कुठलीही मदत लागली तर
ते 24 तास अवेलेबल असतात। अर्थातच तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून सर्व चषक सौजन्य करण्यात आले सुनील दादा मस्कर यांचा यशोदीत सन्मान एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया। मी पूर्ण आयोजक कमिटीला विनंती करेन शिवगर्जना 11 काळगाव टीम कडून दादांचा यशोदीत सन्मान आपण करूया। एकदा जोरदार टाळ्यांनी मात्र स्वागत करूया। सन्माननीय आदरणीय सुनील दादा मस्कर अगदी भावी नगरसेवक सन्माननीय आदरणीय सुनील दादा मस्कर यांचा यशोदीत सन्मान सातत्याने क्रिकेटवरचं असलेलं प्रेम आणि खेळाडूंवरचं असलेलं प्रेम आज खऱ्या अर्थाने पाहायला मिळतंय। आज संपूर्ण खेळाडू वर्ग नक्कीच त्यांच्याशी जोडला गेलेला आहे। प्रत्येक खेळाडूंना कुठलीही मदत लागली सातत्याने मदत करणार हे व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवरचं असलेलं प्रेम सुनील दादा मस्कर त्यांच्या यशोदीत सन्मान संपूर्ण शिवगर्जना 11 काळगाव टीम कडनं केला जातोय। आणि मी दादांना विनंती करेन की आपण या स्पर्धेबद्दल 2 शब्द शिवगर्जना चषक 2024 वर्ष पहिलं आयोजित निनादेवी चषक 2024 हे काळगावसाठी पहिलंच मला वाटतं हे टुर्नामेंट असेल बरोबर ना। आणि टोटल किती टीम खेळल्या 32 टीम खेळल्या। हे सगळे पाटण तालुक्यातले भाग 24। आता हे आपलं ॲक्च्युली मैदान वर्षानुवर्ष गाजतच असतंय पण या मैदानावरती ना काळगावकरांची पहिली मॅच झाली त्याबद्दल मला चांगलं वाटलं आणि चांगल्या पद्धतीने पार पडली। हे कुठल्याही गोष्टीचे दागापटके न होणे हे कार्यक्रमाची शोभा असते। आणि तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे एकच आहे आपण सगळी एका आईची लेकरं आहेत भले कुठल्याही गावचे असो कुठल्याही तालुक्यातले असो पश्चिम महाराष्ट्रातली मुलं म्हणजे एका आईची लेकरं आहेत। आपण एकत्र राहायचं आहे चांगल्या पद्धतीने राहायचं आहे आणि प्रत्येकाचा व्यवसाय असतो प्रत्येक आपापलं कमवतं असं नाही की कोण कोणाचं घर चालवतं पण चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम शोभा तुम्ही वाढवली आणि चांगलं पहिलं वर्ष यशस्वी केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार। धन्यवाद दादा। आणि यानंतर मी विनंती करेन अनिल दादा जाधव आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे। सन्माननीय आदरणीय राजू दादा पवार आणि अनिल दादा जाधव आपल्याला विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे। तुमचा देखील यशोदीत सन्मान आपण करूयात। मी विनंती करेन त्याचबरोबर मालिकावीर सौजन्याचे कूपन होते कॅश प्राइज आहे 4444 सौजन्य मालिकावीर सन्माननीय आदरणीय टेनिस बसचे सर्व सतीश आसरे यांचा यशोदीत सन्मान आपण घेऊयात। त्यांच्या माध्यमातून अनेक टीम साठी ज्यावेळी लीग असते लीग फॉर्मॅट असतो त्यांचा तो ऍप आहे प्रत्येक असोसिएशन त्यांच्या माध्यमातून टेनिस बसच्या माध्यमातून खेळाडू फॉर्म भरतात तो फॉर्म त्यांच्या ऍप वरती असतो आणि हेच ते टेनिस बसचे सर्व सचिनजी आसरे यांचा यशोदीत सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती घेतला जातोय। तुम्ही जो फॉर्म भरता लीगच्या टाइमला ती साइड असते ती साइड यांची आहे टेनिस बस आणि त्यांचा यशोदीत सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती घेतला जातोय। यानंतर मी विनंती करेन जयवंतजी येळवे साहेब यांचा यशोदीत सन्मान आपण घेऊयात। मी सागर दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते माईची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यशोदीत सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय। यानंतर विनंती करेन अनिल दादा जाधव यांचा यशोदीत सन्मान आपण घेऊयात। अनिल दादा जाधव यांचा यशोदीत सन्मान आपल्या व्यासपीठावरती घेतला जातोय। माईची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यशोदीत सन्मान। यानंतर राजू दादा पवार त्यांचा देखील यशोदीत सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय। अनेक मान्यवरांची उपस्थिती या मुख्य व्यासपीठावरती मात्र होते आणि संपूर्ण व्यासपीठ हे मान्यवरांच्या
त्याचबरोबर नाश्ता सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले संतोष रामिष्टे यांच्या माध्यमातून देण्यात आले, त्यांचे सुपुत्र या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा योजनित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती नाश्ता सौजन्य संतोष रामिष्टे यांचा योजनित सन्मान माईची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा योजनित सन्मान सन्माननीय आदरणीय सचिन दादा येळवे यांचा योजनित सन्मान आपण करूयात। सचिन आबा येळवे यांचा योजनित सन्मान मी विनंती करेन संपूर्ण टीमच्या माध्यमातून आबांचा योजनित सन्मान अगदी आम्ही पाहतोय कालच्या दिवसापासून आबा व्यासपीठावरती होते। प्रत्येक आलेल्या मान्यवरांचा योजनित सन्मान असेल, संपूर्ण हे आयोजन अगदी यशस्वी करण्यासाठी त्यांची धडपड पाहिली। संपूर्ण कमिटीच्या माध्यमातून आबांचा योजनित सन्मान मात्र घेतला जातोय। माईची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचे आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांचा योजनित सन्मान संपूर्ण टीमच्या वतीने शिवगर्जना 11 काळगावच्या वतीने मात्र आबांचा योजनित सन्मान मात्र नक्कीच घेतला जातोय। संपूर्ण टीमच्या माध्यमातून त्यानंतर या स्पर्धेसाठी ज्याच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहिलं, खूप चांगली क्वालिटी, खूप चांगली क्लिअरिटी। आज ओम साई MTC 8182 कोणीगाव आज नक्कीच त्यांची मागणी आहे, तर कुणाल शेठ मात्रे यांचा योजनित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती घेतोय। ओम साई MTC चे सर्वेसर्वा, खूप चांगली क्वालिटी, खूप चांगली क्लिअरिटी। सुनील दादा यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते ओम साई MTC चे सर्वेसर्वा कुणाल शेठ मात्रे 8182 कोणीगाव अगदी ब्रँड बनलाय लाईव्ह टेलिकास्ट मध्ये आणि अगदी मागणी आहे त्यांची प्रत्येक वेळी स्पर्धेसाठी आणि त्यांचा योजनित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय। आणि त्यानंतर आजच्या स्पर्धेसाठी ज्यांचं कालच्या दिवसापासून आवाज ऐकलात माझे साथी समालोचक अजित सर यांचा योजनित सन्मान आपण करूयात। मी विनंती करेन सचिन येळवे आबा आपल्याला विनंती करेन की अजित सरांचा योजनित सन्मान, खूप चांगला आवाज त्यांच्या माध्यमातून मात्र आपण ऐकलात, त्यांचा योजनित सन्मान आज खऱ्या अर्थाने पाटण तालुक्याचा आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि तो आवाज आज खऱ्या अर्थाने मिस केलाय। सन्माननीय आदरणीय किरणजी मस्कर सर यांचा आवाज या स्पर्धेसाठी सातत्याने मिस केला, प्रत्येकानेच काही कारणास्तव कार्यक्रमानिमित्त बाहेर आहेत, परंतु येणाऱ्या काळामध्ये नक्कीच तो आवाज पाटण तालुक्याचा पुन्हा एकदा तोच आवाज अख्ख्या पश्चिम महाराष्ट्राचा हा गोड आवाज पुन्हा एकदा सातत्याने ऐकायला भेटेल असे माझे गुरुवर्य किरणजी मस्कर सर यांना नक्कीच मिस केलंय। त्यानंतर जिवलग मित्र सूरज दादा बेंबले GCB मॅकॅनिकचे सर्वेसर्वा सूरज दादा यांचा योजनित सन्मान माईची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण क्रिकेटचं साहित्य सौजन्य करण्यात आलं। अक्षयजी सणस अवेलेबल नाहीयेत, त्यांच्या बिहाफ मध्ये मी विनंती करेन की रोहित दादा आपण तो सत्कार स्वीकारायचा आहे। संपूर्ण या स्पर्धेसाठी जे साहित्य मात्र सौजन्य करण्यात आलं, पायची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक, त्याचबरोबर आणि त्याचबरोबर संपूर्ण टीमचे टी शर्ट सौजन्य ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलं। सन्माननीय आदरणीय मारुती दादा मस्कर यांचा योजनित सन्मान आपण घेऊयात, उपस्थित नाही आहेत, त्यांचे सुपुत्र आहेत। मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते संपूर्ण टीमच्या माध्यमातून की मारुती दादा मस्कर ऋषिकेश मस्कर यांचा योजनित सन्मान आपण घेऊयात।
एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. संपूर्ण टी शर्ट अगदी खूप चांगली टी शर्ट आपण पाहतोय, व्हाईट ब्ल्यू कॉम्बिनेशन, सौजन्य मारुती दादा मस्कर. बॅक साइड आपण पाहतोय समाजसेवक मारुती दादा मस्कर सौजन्य केलेले ही टी शर्ट आणि ऋषिकेश मस्कर यांचे सुपुत्र आहेत, त्यांचा योचित सन्मान. या स्पर्धेसाठी संपूर्ण टीम टी शर्ट सौजन्य ज्यांच्या माध्यमातून करण्यात आले त्यांचा योचित सन्मान. तर पाटण तालुक्याचे अध्यक्ष माननीय सन्माननीय सदैव सर्वांच्या पाठीशी असणारा एक मोठं व्यक्तिमत्व संपूर्ण टीम विनंती करतो की पाटण तालुक्याचे अध्यक्ष माननीय सन्माननीय शिवाद बॉस यांचा मान सन्मान सत्कार इथे करण्यात येतोय. पाठीचा कणा आहे हा पाटण तालुक्याचा, नक्कीच डॅशिंग व्यक्तिमत्व आहे, आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे आणि त्यांचा मान सन्मान सत्कार करणं फार गरजेचं आहे. आज त्या व्यक्तीमुळे या विभागामध्ये 24 संघ मात्र या खेळपट्टीवरती जरूर बघायला मिळतात. तर मी सुनील दादा मस्कर यांना देखील विनंती करतोय की तुम्ही देखील इथे मात्र सत्कार करायचा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. शिवाद बॉस टाळ्या जरूर वाजवायच्या शिवाद बॉस साठी, कारण ह्या व्यक्तीने मन जिंकलं. या व्यक्तीने सर्व पाटणच्या खेळाडूंना नक्कीच चित्रामध्ये आणलंय. छायाचित्र जरूर आपल्याला पाहायला मिळतं. एमटीसीच्या माध्यमातून देखील सर्व खेळाडूचं छायाचित्र जरूर टिपलं जातं. त्यानंतर आमचे साथी समालोचक 2 दिवस त्यांचा आवाज जरूर ऐकला, त्या आवाजाने सर्वांना मंत्रमुक्त केला. ते आमचे साथी समालोचक आशिष चौरगे सरांचा मान सन्मान सत्कार इथे करायचा. माईची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन सरांचा इथे मान सन्मान सत्कार इथे करायचा. टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. 2 दिवस त्यांचा आवाज आपण ऐकला आणि अतिशय त्यांच्या वाणीतून चांगलं समालोचन आपण बघितलं. ते आमचे अतिश सरांचा इथे मान सन्मान सत्कार इथे करायचा. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतं. कुमारी क्रिशा महेश येळवे नानू यांचा देखील मान सन्मान सत्कार इथे करायचा. मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन तब्बल 15,000 रुपयाचा कॅश प्राइज या स्पर्धेला देण्यात आला. ते कुमारी क्रिशा महेश येळवे उर्फ नानू यांच्या माध्यमातून टाळ्या वाजवायच्या. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक यांच्या माध्यमातून तब्बल 15,000चं कॅश प्राइज देण्यात आलं. त्यानंतर आपण बक्षीस वितरणाकडे जरूर होणार. पहिले कॉलनीतून आलेला अनिकेत टेटमे यांचा देखील मान सन्मान सत्कार इथे करायचा आहे. अनिकेत टेटमे यांचा देखील मान सन्मान सत्कार इथे करायचा आहे. अमोल टेटमे अनिकेत टेटमे टेटमे ब्रदर्स या त्यांचा देखील मान सन्मान सत्कार. चांगला खेळाडू अनिकेत टेटमेच्या बॅट मधून आपण देखील चांगली क्रिकेट पाहत असतो, त्याचा मान सन्मान सत्कार इथे करायचा. शुगरच्या 11 चे मेंबर आपल्याला जरूर पाहायला मिळतात. इथून मान सन्मान सत्कार जरूर केला जाईल. त्यानंतर प्रथम पारितोषिक त्यांच्या माध्यमातून दिले जाते तब्बल 30,000 आपल्याला जरूर पाहायला मिळतं. सुभाष अण्णा बावडेकर यांच्या माध्यमातून तब्बल प्रथम पारितोषिक 30,000 जो कॅश प्राइज दिला ते उपस्थित नाही आहेत, मात्र सचिन आबा यांना विनंती करतो हा मान सन्मान सत्कार स्वीकारायचा. तब्बल 30,000चा कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला देण्यात आला, आपण जरूर बघितलं. आणि त्यानंतर ज्या स्पर्धेला सर्वजण वाट पाहत होते बक्षीस वितरण आपण जरूर इथे करणार आहोत आणि इथून आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करूया. आज पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन साठी महत्वाची भूमिका ज्यांची होती, आज खऱ्या अर्थाने हे ग्राउंड उपलब्ध करून देण्यासाठी संपूर्ण कॉलनी क्रिकेटच्या खेळाडूंसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण त्यांच्या सहकार्यातून हे मैदान आपल्यासाठी उपलब्ध करून दिले, पाटण तालुक्यासाठी हे उपलब्ध करून दिले. ते मनापासून आभार कॉलनी क्रिकेटचं. आणि असंच सहकार्य, असंच प्रेम आणि असंच प्रेम सातत्याने आमच्यावरती राहो, पाटण तालुक्यावरती राहो, शिवा बॉस वरती राहो, हीच गणरायचरणी प्रार्थना करतो आणि पुढील पारितोषिक वितरण समारंभाकडे वळतो. तर
शिवगर्जना 11 काळगावचे संघमालक शंकर देसाई साहेबांना विनंती करतो व्यासपीठावरती या, तुमचा मान सन्मान सत्कार जरूर इथे केला जाईल. तर या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं चला बक्षीस वितरण समारोहाकडे जाऊया आणि प्रथमतः कॉलनी क्रिकेट यांच्या माध्यमातून जी स्पर्धा झाली, जे लढती झाल्या, त्या लढतीमध्ये मालिकावीर हे चषक या ठिकाणी उपस्थित आहे आणि जास्त वेळ न घेता त्याच्या माध्यमातून खूप चांगली बॅटिंग राहिली, खूप चांगली बॉलिंग राहिली. तो ठरला या मॅच मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी मालिकावीर त्याला जात आहे आणि कॉलनी टीम मधून तो खेळाडू आहे दोस्ती 11 संघाचा गणेश कदम, त्याला मत जात आहे हे मालिकावीरचा. मी सन्माननीय आदरणीय सुनील दादा मस्कर ज्यांच्या माध्यमातून हे सर्व चषक सौजन्य करण्यात आलं, त्यांना मी विनंती करेन की दोस्ती 11 संघाचा गणेश कदम याला मात्र मालिकावीरचा हा किताब जातोय. आणि मी सुनील दादा मस्कर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते त्याला हे पारितोषिक जात आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी मात्र स्वागत करूया. सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच आपण ट्रॉफी देऊया. पहिला कॉलनी टीम मधून जो विजेता संघ ठरला होता, साई 11 विरुद्ध दोस्ती 11 विजेता संघ ठरला होता. या निनाई देवी चषकाचा मानकरी जी कॉलनी टीम मध्ये जी लढत होती, विजेता संघ दोस्ती 11 संघ, संपूर्ण टीम यायचे. हे पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून सौजन्य करण्यात आलं, सन्माननीय आदरणीय सुनील दादा मस्कर यांच्या शुभ हस्ते हे चषक मात्र देण्यात येईल. संपूर्ण टीम या पटकन प्लीज. दोस्ती 11 टीम विजेता संघ या प्लीज. संपूर्ण टीम या. दोस्ती 11 खूप चांगली लढत राहिली आणि अंतिम विजेता संघ म्हणून दोस्ती 11 संघ विजेता ठरलाय. प्रथम पारितोषिक विजेता संघ दोस्ती 11 संघ. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया दोस्ती 11 संघाचं. प्रथम क्रमांकाचा पारितोषिक विजेता संघ निनाई देवी चषकामध्ये. आणि आज सुर्वे काका आहेत इथे उपस्थित. आज कुठलाही खेळाडू असू दे, मी सुर्वे काकांबद्दल सांगेन, कुठलाही पश्चिम महाराष्ट्रातला खेळाडू असू दे, त्यांचा कुठलाही खेळाडू आवडला ना, पारितोषिक हे लावणारच, 100% लावणार. आज पहा, पैसा महत्वाचा नसतो, कौतुकाची थाप महत्वाची असते आणि ती कौतुकाची थाप सातत्याने आपण पाहायला गेलं तर सुर्वे काका नक्कीच देत असतात. सर काका काय सांगाल, आज पश्चिम महाराष्ट्रातील सर्व एवढे खेळाडू आहेत, मी पाहिलंय, कुठलाही खेळाडू असू दे, फोन करणार बस याला पारितोषिक, फोन करणार याला पारितोषिक. काका काय सांगाल? हे पहा, आम्ही ज्यावेळी खेळत होतो ना त्यावेळी एवढं येऊ नव्हतं. शिवाजी बॉसने जे मंच आतापर्यंत एवढा हे केलाय, मी शिवाजी बॉसचा आभार मानतो आणि प्रत्येक प्लेयरला तो इतकं मॅनेज करतो कॉलनीपेक्षा. आज शिवाजी बॉस बाहेरच्या टुर्नामेंट ठेवतो ना, एक नंबर. अभिनंदन शिवा बॉस, थँक्यू.
धन्यवाद. असं सहकार्य सातत्याने मात्र पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन वरती राहावं आणि शिवा जाधव बॉस आणि संपूर्ण मित्र परिवारावरती राहावं हीच गणराजचरणी प्रार्थना करतो. आणि जाऊया नेक्स्ट पारितोषिक वितरण समारंभाकडे. सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच राहिला होता आणि सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच जातोय सचिन आसवले. यायचंय सचिन आसवले, आपला मॅन ऑफ द मॅच मात्र घेऊन जायचंय. सतीश दादा आचरे यांच्या शुभ हस्ते सचिन आसवले आपला मॅन ऑफ द मॅच मात्र घेऊन जायचंय. आणि फायनलचा मॅन ऑफ द मॅच, फायनल मॅन ऑफ द मॅच, फायनलचा मॅन ऑफ द मॅच शैलेश काळे. फायनलचा मॅन ऑफ द मॅच शैलेश काळे. राम दादा मी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते शैलेश काळे याला मात्र फायनल मॅन ऑफ द मॅच. खूप चांगली बॅटिंग शैलेश दादांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि सामनावीरचं टी शर्ट आणि हॉटेल दक्कन यांच्या माध्यमातून हे कुपन मात्र दिलं जात आहे. आणि त्याचबरोबर बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट निनाई देवी चषक 2024 मधला विशाल दादांच्या शुभ हस्ते. हे सौजन्य अवेलेबल नाहीये, सौजन्य त्यांच्या माध्यमातून करण्यात आलंय. मी विनंती करेन राहुल दादा आपल्या शुभ हस्ते बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटचा किताब मात्र द्यायचा आहे. आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट सर्वे 11 सर्वे संघाचा सनी ठरतोय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट कॅच बेस्ट फिल्डर सनी याला मात्र हे किताब दिलं जात आहे. खूप चांगली कॅच. निनाई देवी चषकातला बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. काय सांगशील कशा पद्धतीने हे पारितोषिक तुला मिळालंय? त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सांगून जातात की हे मला मिळेल की नाही हे त्यालाच वाटलं नव्हतं, परंतु हे पारितोषिक तुला मिळालंय. काय सांगशील त्याचे एक्सप्रेशनच खूप चांगला. सळवे 11 टीम बद्दल काय सांगशील आणि कशा पद्धतीने तुमचा खेळ राहिला आणि तुला हे पारितोषिक मिळालंय काय सांगशील? म्हणजे मला वाटलं पण नव्हतं बेस्ट फिल्डर भेटेल म्हणून. पहा त्याचं एक्सप्रेशन. तो अजून त्याला समजतच नाही की मला मिळालंय, आश्चर्यचकित झालाय तो. आणि नेक्स्ट पारितोषिक आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. 7 विकेट आहेत. निनाई देवी चषकाचा बेस्ट बॉलर उत्कृष्ट गोलंदाज आणि बेस्ट गोलंदाज. जास्त वेळ न घेता आपण हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन. बेस्ट बॉलर फलंदाजाला अक्षरशः रोखून ठेवलं. 7 विकेट ज्याने घेतला. एसीसी नेवेवाडी संघाचा सोमनाथ ठरतोय बेस्ट बॉलर. मी रामदादा येळवे यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॉलर 7 विकेट मात्र त्याने घेतल्यात. सोमनाथ सोमा या नावाने मात्र प्रसिद्ध असलेला हा गोलंदाज आज पाटण तालुक्यामध्ये नक्कीच आग लावतोय. तो आधीच बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज. जास्तीत जास्त धावा या निनाई देवी चषकामध्ये ज्याच्या माध्यमातून कुठल्या गेल्या, अगदी अक्षरशः गोलंदाजाला घाम फोडला. या निनाई देवी चषकाचा बेस्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन सर्वे 11 सर्वे संघाचा 43 धावा ज्याने केल्या तो ठरलाय या मॅच मध्ये बेस्ट बॅट्समन सर्वे 11 संघाचा रवी. पाटण तालुक्याचा हार्दिक पांड्या म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं रवी बोरगे ठरतोय या स्पर्धेतला बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज. मी विनंती करेन दीपक राज इंगवले साहेबांना की आपल्या शुभ हस्ते
हे पारितोषिक मात्र द्यायचंय. बेस्ट बॅट्समन रवी बोरगे हा ठरतोय या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज. पाटण तालुक्याचा हार्दिक पांड्या इंगवले साहेबांच्या शुभ हस्ते मात्र हे पारितोषिक दिलं जात आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी मात्र स्वागत करूया. मॅन ऑफ द सिरीज कडे जाऊया. मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर निनाय देवी चषकात मध्ये मालिकावीर उत्सुकता प्रत्येकाला आहे. ज्याच्या 4 विकेट आहेत आणि 78 रन आहेत. 4 विकेट 78 धावा. जास्त वेळ न घेता मालिकावीर रोख रुपये रक्कम 4444 सौजन्य दिले. टेनिस बसचे सर्वेसर्वा सतीश आचरे साहेब यांच्या माध्यमातून हे पारितोषिक जात आहे. जुळेवाडी संघाचा 4 विकेट 78 रन शैलेश काळे ठरतोय मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. मालिकावीर हे पारितोषिक जात आहे शैलेश काळेला. मी विनंती करेन सतीश दादा आसरे आपल्या शुभ हस्ते हे मालिकावीर रोख रुपये रक्कम 4444 आज मात्र या निनाय देवी चषकामध्ये हे पारितोषिक दिलं जात आहे शैलेश काळेला. 78 रन 4 विकेट. अप्रतिम अशी खेळी या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. थँक्यू सो मच. यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक या निनाय देवी चषकामध्ये भव्य दिव्य असं आयोजन ओम प्रकाश राजपुरोहित महावीर मोबाईल शॉपीचे सर्वेसर्वा रोख रुपये रक्कम 8000 त्यांच्या माध्यमातून देण्यात आलं. आणि तिसरं पारितोषिक गेलंय या श्री निनाय देवी चषकाचा मानकरी ठरलाय. तृतीय क्रमांकाचा मानकरी एसीसी नवीवाडी यायचं संपूर्ण टीम. मी विनंती करेन हे चषक ज्यांच्या माध्यमातून सौजन्य करण्यात सुनीलजी मस्कर यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते संपूर्ण मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र हे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मात्र दिलं जात आहे एसीसी नवीवाडी या संघाला. रोख रुपये रक्कम 8000 रुपये ज्यांच्या माध्यमातून सौजन्य करण्यात आलं. ओम प्रकाश राजपुरोहित सर्वेसर्वा महावीर मोबाईल शॉपी घनसोली गाव यांच्या माध्यमातून संपूर्ण चषक सुनीलजी मस्कर साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र हे चषक सौजन्य करण्यात आलंय. आणि या निनाय देवी चषकाचा तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय अर्थातच एसीसी नवीवाडी संघ. जेडी आपण थांबायचंय. जेडी काय वाटतंय तिसरं प्राइज मिळालंय थोडंसं हुकलंय. आमच्या टीम कडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या. ह्याच्यावरती समाधानी नाहीये. ह्याच्या पुढे आणखी आम्ही प्रयत्न करू पहिलं बक्षीस मारण्याचा. आता आमच्या टीमला सपोर्ट पण चांगला भेटतोय. भरपूर जण आम्हाला इथे चांगले सपोर्ट करतात. पाटण तालुक्यामध्ये आमच्या एसीसी टीमला चांगले सपोर्ट करतात. आणि आमचे 11च्या 11 खेळाडू स्टार आहेत. आणि जे बाहेर 15-17 प्लेयर आहेत ते पण आमचे सर्व खेळाडू स्टारच आहेत. आम्ही त्यांना सगळं स्टारच मानतो त्यांना. बस हेच शब्द पहा. जेडी बद्दल बोलायला गेलं तर खूप आहे परंतु त्याने जे शब्द सांगितले की त्याच्यासाठी एक खेळाडू स्टार नाही तर संपूर्ण टीम स्टार आहे ते मात्र आज दाखवून दिले. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या जेडी साठी. थँक्यू सो मच जेडी दादा. जाऊया द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक विजेता संघाकडे. आणि द्वितीय पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं कुमारी क्रिशा महेश येळवे नानू यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये रक्कम 15000 आणि संपूर्ण चषक ज्यांच्या माध्यमातून सौजन्य करण्यात आलं अर्थात सुनील दादा मस्कर. आणि मी विनंती करेन द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक विजेता संघ श्री निनाय देवी चषक 2024 मध्ये पटकावलाय सर्वे 11 सर्वे संघ. वेलकम. या
मी त्याचबरोबर महेशजी येळवे साहेब आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील घ्यायचं आहे आपल्या शुभ हस्ते आणि संपूर्ण मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये रक्कम 15,000 कुमारी क्रिशा महेश येळवे नानू यांच्या माध्यमातून 15,000 रुपयाचं रोख रुपये रक्कम आणि हे चषक ज्यांच्या माध्यमातून सौजन्य करण्यात आलं अर्थातच सुनील दादा मस्कर यांच्या माध्यमातून हे संपूर्ण चषक हे सौजन्य करण्यात आलंय। आज हे निनाय देवी चषकाचं भव्य दिव्य असं आयोजन अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये रनर अप ठरलाय दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी सळवे 11 सळवे संघ। जोरदार टाळ्यांनी मात्र स्वागत करूया। आणि नक्कीच आज थोडी ताकद कमी पडली आणि सरपंच आहेत सरपंच नक्कीच शिवगर्जना 11 चे संघ मालक सन्माननीय आदरणीय शंकरजी देसाई साहेब मी विनंती करेन की आपण 2 शब्द या टुर्नामेंट बद्दल आणि संपूर्ण आयोजनाबद्दल कारण जे आयोजन होतं खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही हँडल केलं कारण आयोजनामध्ये एक तरी असं असतो की बॅकफुटला असतो आणि संपूर्ण आयोजन कशा पद्धतीने करेक्ट होईल आणि करेक्ट कार्यक्रम ज्यांच्या माध्यमातून नक्कीच झालाय शिवगर्जना 11 चे सन्माननीय आदरणीय देसाई दादा सांगा काय सांगाल। हॅलो नियोजन तर कडक होतं कारण की हे मान्यवर बसले त्यांच्या आशीर्वादाने आमचा हा नियोजन एकदम कडक झालेला आहे आणि ह्यात सियाचा वाटा असेल तर अमित मस्कर सूरज बावडेकर या दोघांनी मोलाचं सहकार्य केलंय आणि त्यात सहकार्य करून शिवबासने आम्हाला साथ दिली त्यामुळे हा आमचा कार्यक्रम कम्प्लीट झाला। थँक्यू सो मच। जास्त वेळ न घेता शिवगर्जना 11 पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या अंतर्गत शिवगर्जना 11 काळगाव आयोजित श्री निनाय देवी चषक 2024 प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये रक्कम 30,000 माननीय श्रीयुत सुभाष बावडेकर अण्णा यांच्या माध्यमातून चेअरमॅन वांग व्हॅली कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मुंबई यांच्या माध्यमातून रोख रुपये रक्कम 30,000 आणि संपूर्ण चषक ज्यांच्या माध्यमातून सौजन्य करण्यात आलं सुनील दादा मस्कर आणि या श्री निनाय देवी चषकाचा 2024 चा मानकरी ठरतोय अर्थातच मराठा वॉरियर्स जुळेवाडी संघ। यायचंय सर्वांनी प्रथम क्रमांक पटकावलाय अंतिम सामन्यामध्ये खूप चांगली लढत पाहायला मिळाली शैलेशची ती खेळी आणि काय गोलंदाजी राहिली आहे अप्रतिम काय परफॉर्मन्स दिलाय अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हार मानली नाहीये आणि या स्पर्धेमधला प्रथम क्रमांकाचा मान नक्कीच पटकावलाय श्री निनाय देवी चषक 2024 मध्ये मराठा वॉरियर्स जुळेवाडी संघ। वाह काय टीम मात्र पाहायला मिळाली अप्रतिम। संपूर्ण आयोजन अगदी खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं असंच आयोजन सातत्याने पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मधील अनेक स्पर्धा तुमच्या भेटीस आहे येणाऱ्या काळामध्ये मोठी स्पर्धा PTPL पाटण तालुका प्रीमियर लीग भव्य दिव्य नाईट याच ग्राउंडला मात्र पाहायला मिळेल पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग याच मैदानामध्ये नाईट क्रीडा स्पर्धा डे नाईट क्रीडा स्पर्धा याच मैदानामध्ये पाहायला मिळेल। हे भव्य दिव्य आयोजन पाहण्यासाठी नक्की भेट द्या आणि असंच प्रेम पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन वरती असंच प्रेम शिवा जाधव बॉस वरती करत राहा। ही स्पर्धा इथेच संपली मान्यवरांचा मनापासून आभार आणि ही स्पर्धा इथेच संपली। जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रिकेट धन्यवाद।